राज्यात 5 टप्प्यात लोकसभेच्या 48 जागांसाठी मतदान पार पडलं आणि येत्या 4 जूनला येणाऱ्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागले। तत्पूर्वी निकालाआधी अनेक अंदाज बांधले जात आहे। यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। अमरावतीतून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणा यांचा पराभव होण्याचं भाकीत सट्टा बाजाराने व्यक्त केलंय। सट्टा बाजाराने महाराष्ट्रातील अनेक जागांच्या निकालावर आपला अंदाज व्यक्त केलाय। यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे। यानुसार अमरावतीची जागा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे हे जिंकतील असा अंदाज आहे। त्यामुळे नवनीत राणा आणि भाजपाला मोठा फटका बसला आहे। कारण नवनीत राणा यांनी यावेळची निवडणूक ही भाजपाच्या तिकिटावर लढवली होती, तरीही त्यांना अमरावती जिंकता आली नाही। खरं तर नवनीत राणा यांच्या पराभवाची अनेक कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे महायुतीतील बच्चू कडू यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला असलेला विरोध आहे आणि दुसरं म्हणजे याच जागेवर बच्चू कडूंनी त्यांचा उमेदवार दिनेश बुब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं। त्यामुळे मतात फूट होण्याची मोठी शक्यता होती। अमरावती मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहिल्यास बडनेराचे आमदार रवी राणा यांचा नवनीत राणा यांना पाठिंबा आहे। या मतदारसंघात 55.78% मतदान झालं, तर अमरावतीतून काँग्रेस आमदार सुलभा खोडेक यांच्या मतदारसंघात 57.52%, तर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात 64.16% आणि काँग्रेस आमदार बलवंत वानखेडे यांच्या दर्यापूर मतदारसंघात 66% मतदान झालंय। त्यामुळे या 3 मतदारसंघातून बळवंत वानखेडे यांच्या पारड्यात मोठी मतं पडली आहेत। त्यामुळे त्यांचा विजय जेमतेम पक्का मानला जातोय।